नाशिकमधून एक धक्कादायक बातमी। नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तर नितीश रणशिंगे असं मृत तरुणाचं नाव आहे। डीजे जवळच असताना अचानक त्याची प्रकृती बिघडून नाका तोंडातून रक्त बाहेर येऊ लागलं। नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला होता। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल? अतिशय धक्कादायक ही बाब म्हणावी लागेल, काय अधिकची माहिती आहे? खरं तर नाशिकच्या फुलेनगर परिसरात ही दुर्दैवी घटना काल रात्रीच्या सुमारास घडलेली आहे। हा तरुण ज्या वेळेला एका डीजे जवळ उभा होता त्यावेळेला अचानक त्या आवाजाने त्याच्या नाकातोंडातून रक्त निघायला लागलं। खरं तर त्याला इतरही काही आजार असल्याचं आता तपासात समोर आलेलं आहे आणि त्यामुळे त्याला तात्काळ या ठिकाणी त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी आता इतरही माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला इतरही काही आजार असल्यामुळे त्या एकूणच परिस्थितीमध्ये त्याला त्या ठिकाणी त्रास झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं या ठिकाणी पोलीस तपासात समोर आलेलं आहे। तशी नोंद देखील आता पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे या एकूणच सगळ्या घटनेनं संपूर्ण परिसरात आता हळहळ व्यक्त केली जाते। नक्कीच धन्यवाद चंदन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।